प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या एका सुंदर अशा उपदेशपर अभंगामध्ये समजावतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुकोबारायांना काय म्हणायचं आहे की आपल्या हिताला जो जागृत असतो. आता हित वेगळं आणि लाभ वेगळा. तुम्हाला लॉटरी लागली, लाभ झाला आणि तो आनंद कायम राहत नाही आहे. त्याच्यातून तुम्ही अनेक वस्तू खरेदी केल्या, गाडी खरेदी केली, पेढे वाटले आणि उद्या गाडीचा समजा काय ॲक्सिडेंट झाला तर तो लॉटरीचा आनंद कधी संपून गेला आणि दुःख कधी पदरात आलं हे माहितीच होत नाही. त्यामुळे त्याला आम्ही लाभ म्हणू शकतो, हित नाही म्हणू शकत. कारण लाभाचा संबंध हा भौतिक सुखाशी असतो आणि हिताचा संबंध हा शाश्वत परमात्म्याच्या सुखात असतो, समाधानात असतो. लाभाने सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं सांगू शकत नाही. पण हिताने सुखही मिळतं आणि समाधानही मिळतं. म्हणून माऊली म्हणाले की सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आता बाप म्हणजे कोण तर निर्गुण निराकार परमात्मा आणि रखमाई म्हणजे त्याने निर्माण केलेली ही सृष्टी माया. आणि यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मायेत वावरत असताना त्या विठ्ठलाला पांडुरंगाला लक्षात ठेवणं हे सर्व सुखाचं आगर म्हणजे डेपो आहे म्हणतात माऊली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अभंगामध्ये की आपुलिया हिता. हित म्हणजे 83,99,999 योनीमधून बाहेर येणं आणि तुमच्या जन्माचं सार्थक होणं याला म्हणतात हित. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येतात, ज्या कुळामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या दिव्य गुणांना घरामध्ये नांदवलं जातं, असे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि त्यांच्याबद्दल देवाला खुशी होते, आनंद होतो आणि देव आशीर्वाद देतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत याचं चिंतन जिथं होतं, गीता भागवत करीती श्रवण चिंतन जिथं होतं, जिथं गीता भागवत ऐकलं जातं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जिथे गीता भागवत होतं, जिथं विठोबाचं चिंतन होतं, असं घर खरं तर देवाला सुद्धा आवडतं. देवाला सुद्धा त्याचा हर्ष होतो, आनंद होतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाची? जर ज्यांच्या घरात गीता भागवताचं श्रवण होतंय, ज्यांच्या घरामध्ये विठोबाचं चिंतन होतंय, अशा भक्ताची सेवा मला घडणं म्हणजे मी पुण्यवानच समजेन स्वतःला. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि मग माझ्या दैवाला पार नाही म्हणजे त्याला काय म्हणतात की अगणित माझं दैव असेल
मी स्वतःला इतका भाग्यवान समजेन की ते माझं भाग्य अगणित असेल, कशात मोजताही येणार नाही. जर गीता भागवत श्रवण करणाऱ्या, विठोबाचं चिंतन करणाऱ्या कुटुंबाची किंवा त्या भक्ताची मला सेवा करायला जर मिळाली, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पण हे कधी होईल? जेव्हा तुम्हाला या अभंगाचा अर्थ उलगडेल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आज मनुष्य अज्ञानामध्ये वावरतोय, आज मनुष्य अंधारामध्ये वावरतोय. आज तुम्ही पाहताय की केवळ आणि केवळ समाधानाच्या प्राप्तीसाठी कोणताही मागचा पुढचा विचार न करता लाखो करोडो रुपये भोंदूबाबांच्या पायावरती टाकून मनुष्य खरं तर फसला जातोय. का फसला जातोय? कारण तिथे आत्मज्ञानाचा लवलेशही नाही. तिथे फक्त आणि फक्त फसवेगिरी आहे. जे खरं ज्ञान असतं ना, खरं ज्ञान असतं, ते ज्ञान तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतं, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतं, देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतं आणि तेव्हाच तुमचं हित होतं. आणि अशा हिताच्या ठिकाणी जर जागृत झाला तर धन्य माता पिता तयाची या. तुमचे आई वडीलसुद्धा धन्य आहेत अशा ठिकाणी जो जागृत होतो. म्हणून आम्ही ऐकतो ना, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आता सूर्य उगवला म्हणजे पूर्ण नूर जिंदगी की सैर खो रहे हैं लोग, सूरज तो चढ़ा हुआ है फिर भी सो रहे हैं लोग. हेच लोकांना कळत नाहीये की आम्ही अज्ञानात भक्ती करतोय, आंधळेपणाची भक्ती करतोय. म्हणून जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना सांगावं लागलं की बाबांनो, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. म्हणून म्हणताय ना मुकाने की देव एक आहे, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुकाने नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने की आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे काय चाले ना. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा की आपुलिया हिता जो असे जागता. बाबा, मी जागा झालोय का? मी जागृत झालोय का? मी अंधारातून प्रकाशात आलोय का? मी अज्ञानातून ज्ञानाकडे गेलोय का? मी देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं, मी विठ्ठलापासून हरीकडे गेलोय का? ज्ञानोबा राय जेव्हा विठ्ठल विठ्ठल करत होते तेव्हा ते तेवढ्या मूर्त रूपापुरते बोलत होते. आणि ज्या वेळेला निवृत्तीनाथ दादांकडून आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने, आत्मानुभूतीने, आत्मसाक्षात्काराने त्या विठ्ठलाला वी म्हणजे विश्वात, ठ म्हणजे प्रत्येक गटागटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा जेथे जातो तेथे तू माझ्या संगती असणारा प्रभू परमात्मा निर्गुण निराकार पाहिला. आणि माऊली म्हणाल्या अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे. आणि असा अव्यक्त असणारा, ज्याला कशातच व्यक्त करता येत नाही, सगळीकडे व्याप्त असणारा परमात्मा जेव्हा माऊलीने प्राप्त केला तेव्हा त्यांनी त्याच परमात्म्याला, त्याच विठुरायाला हरी नाव दिलं. का दिलं? तर त्यांना आता तो दिसायला लागला प्रत्येक ठिकाणी. ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा, त्याला म्हणतात हरी. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज तोच हिताचा बोध, ज्ञानाचा बोध ऐका. ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशे आपण तया नाव बोली जे ज्ञान, ते ज्ञान आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला देत आहेत. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला सुखी करून खरंच तुमच्या जन्माचं हित करा. बाबांनो, प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी. आणि जाता जाता एवढीच विनंती करेन की तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल
तर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.